जळगाव शहरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं विटेवर, तुळशीच्या पानावर आणि नारळावर विठुरायाचं चित्र रेखाटण्यात आलं। चित्र रेखाटताना इको फ्रेंडली रंगांचा वापर करण्यात आला। सुनील दाभाडे यांनी ही कला साकारलेली आहे। दरम्यान त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। रामकृष्ण हरी। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर नगरी ही दुमदुमली आहे, त्याचप्रमाणे जळगाव नगरी देखील दुमदुमली आहे। अख्खा महाराष्ट्र हा विठुरायाच्या नामाने, जयघोषाने हा पूर्ण दुमदुमला असून आज जळगाव शहरामध्ये सुनील दाभाडे हे एक आर्टिस्ट, चित्रकार आहेत। यांनी विठुरायाचं दर्शन हे विटेवर, तुळशीच्या पानावर आणि श्रीफळ म्हणजेच नारळावरती या जळगावकरांना दर्शन घडविलं आहे। सुनील जे सर आहेत त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत। आज ते लोकशाही सोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे आणि विठेवरती, तुळशीच्या पानावरती, त्याचप्रमाणे श्रीफळवरती या ठिकाणी तुम्ही चित्र रेखाटलं आहे, तेही पांडुरंगाचं, आणि जळगावकरांना दर्शन घडवतायत। नेमकी याच्या मागची भावना काय आहे? याच्या मागची भावना अशी आहे सर, की आपले जे शेतकरी बांधव आहेत ते कामधंदे शेतीचे पूर्ण आपटून आणि माऊलींच्या दर्शनासाठी पायीवारी करत असतात आणि त्यांचं वय ते लहान असो, मोठे असो की वयस्कर असो, हे सगळं भान विसरून ते फक्त माऊलींच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात। मग मी चित्रकार आहे, तर माझ्या मते मला प्रत्येक गोष्टीमध्ये मला देव दिसत असतो आणि तेच उतरवण्याचं काम मी आता आपल्या समोर करत आहे। याआधी पण मी विटेवर चित्र काढलेलं होतं आणि ते चित्र पंढरपूरला पाठवलेलं आहे आणि ते आपल्या देव्हाऱ्यात त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। सुनील दाभाडेंनी या ठिकाणी श्रीफळ असेल, तुळशीचं पान असेल, वीट असेल, यावरती विठुरायाचे दर्शन घडविलेले आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।